जस्ट लुक न्यूज अहिल्यानगरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मी सुफी सय्यद जर्नलिस्ट। आपण पाहत आहात हा नालेगाव हडकोचा भाग आहे आणि या नालेगाव हडकोच्या भागामध्ये अक्षरशः पावसाच्या या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे जे आपण दृश्य बघत आहात हे खूपच साधं दृश्य आपल्याला दिसतंय। हे फक्त आपल्या पायाच्या घोट्यापर्यंत आलेलं पाणी दिसतंय, पण ही परिस्थिती जर आपण जरा वळून बघितली, इकडनं जर वळताना पाहिली तर ही जी पाण्याची वळवळ ही किती भयंकर वाढत चाललेली हे पहा। हे दृश्य आहे समोरचं। हे जवळपास ना जे समोरचे लोक उभे राहिलेले आहेत ते अक्षरशः त्यांच्या गुडघ्यापर्यंत पाणी यायला सुरुवात झालेली आहे। इथे ठिकठिकाणी लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। या सखल भागामध्ये हे बघा, हे घर आतमध्ये दार पूर्णपणे ना बंद आहे तरी सुद्धा पाणी आतमध्ये जात आहे। हा पाण्याचा निचरा होण्यासाठी मध्यभागी जो मेन होल आहे, ड्रेनेज होल आहे, त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे आणि इथलेच नागरिक आपल्या स्वतःच्या हातानं या ठिकाणी इथले काही नगरसेवक, माजी नगरसेवक, इथले जे काही परिचित लोक आहेत हे लोक आपल्या स्वतःच्या हातानं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत। पाण्याचा हा स्तर असाच वाढत राहिला तर अक्षरशः समोरची जी कॉलनी तुम्हाला दिसतीये, हडकोची कॉलनी, भागरोजा हडको, या कॉलनीच्या आत घरामध्ये पाणी प्रवेश करता होऊन जाईल अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। अजून 4 दिवस हाय अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट सगळ्या गोष्टी घोषित केलेल्या आहेत आणि पुढे काय परिस्थिती होईल हे आजच्या या चित्रावरून आपल्याला स्पष्ट होतंय। अक्षरशः आपण हे जे बघतोय घोट्यापर्यंत पाणी आणि पुढे जर गेल्यानंतर ते गुडघ्यापर्यंत पाणी आहे, इतकं पाणी या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। सीना नदी इथनं जवळपास 500 मीटर अंतरावरती आहे, पण पाणी जर इथं पाहिलं तर पूर्णपणे परिसरातल्या या कॉलनीमध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकांच्या घराघरामध्ये सुद्धा पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। लोक, इथले नागरिक जीव मुठीत धरून बसलेले आहेत। मी जर्नलिस्ट सुफी सय्यद, जस्ट लुक न्यूज, अहिल्यानगर।